शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारच्या किडींना नियंत्रित करणारे, सर्व रोगांवर नियंत्रण करणारे आणि अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला तयार करता येणारे दशपर्णी अर्क कसे बनवायचे, याला बनवण्याची योग्य पद्धत, लागणारे साहित्य, वापरायचे प्रमाण आणि पिकासाठी काय काय याचे फायदे होणार आहेत हे पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरू करूयात. तर दशपर्णी अर्कसाठी लागणारे साहित्य: सर्वात पहिले एक प्लास्टिकचा ड्रम घ्या. त्यानंतर उग्रवास येणाऱ्या किंवा झाडाच्या पानांना शेळी खात नाहीत अशा 10 झाडाच्या पानांचा आपल्याला 100 लिटरच्या ड्रमसाठी प्रति 1 किलो प्रमाणे पाला घ्यायचा आहे. यामध्ये कडुलिंबाचा पाला जो आहे तो 2 ते 3 किलो पर्यंत आपल्याला थोडा जास्त घ्यायचा आहे. त्यानंतर पपईचा पाला, रुई, एरंड, कनेर, सीताफळ, करंज, धोत्रा, टणटणी, निरगुडी, गुळवेल, जांभूळ, रानतुळस, शेवगा यापैकी कोणतेही आपल्याकडे जे उपलब्ध असतील अशा 10 झाडाच्या आपल्याला प्रति 1 किलो पाला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लसूण पेस्ट जी आहे ती अर्धा किलो घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जी तंबाखू पेस्ट आहे ती अर्धा किलो घ्यायची आहे. त्यानंतर जी मिरचीचा ठ्याचा आहे तो अर्धा किलो घ्यायचा आहे. त्यानंतर गुळ आपल्याला 2 किलो घ्यायचा आहे. त्यानंतर देशी गाईचे गोमूत्र आपल्याला 4 ते 5 लिटर घ्यायचे आहे आणि असेल तर आपल्याला देशी गाईचे शेण पण 2 किलो घ्यायचे आहे. हे सर्व प्रमाण आपल्याला 100 लिटर ड्रमसाठी आहे. यामध्ये जर तुमचा ड्रम 200 लिटरचा असेल तर सर्व प्रमाण डबल करावे. आता आपण याला बनवायचं कसं ते पाहूया. आहे तो प्रति पाला 1-1 किलो प्रमाणे आपल्याला गोळा करायचा आहे. हे जे आपण सगळ्यांनी गोळा केलेला आहे या प्रमाणात तो आपल्याला गोळा करायचा आहे. मग तोच पाला आपल्याला कट करायचा आहे. कट याच्यासाठी करायचा आहे की तो लवकर आंबलं पाहिजे किंवा लवकर त्याच्यामध्ये मिक्सअप झालं पाहिजे म्हणून. मग त्यासाठी आपण काय करतोय, आता तुम्ही जे सगळं तोडताय या पद्धतीनं आपल्याला ग्राइंडरही करता येतं. ग्राइंडर मध्ये जर काढलं तर सोपं जातं, पण आपल्याकडे सध्या तेवढे उपलब्ध नाही येतं यंत्रसामग्र्या, त्यामुळे आपण हाताने आज ते कुस्करून याच्यामध्ये टाकणार आहोत मिक्सर मधून. तर आपण ह्या सगळ्या झाडाचा पाला अशा प्रकारे पूर्ण मिक्स करायचा आहे. याच्यासाठी आपल्याला हे 10 झाडाची पानं, त्यानंतर 1 किलो गूळ, त्याच्यानंतर 2 ते 3 लिटर गोमूत्र, त्यानंतर मिरचीची पेस्ट आणि लसणाची पेस्ट 1-1 किलो, याप्रमाणे आपल्याला सर्व साहित्य गोळा करायचं आहे. आणि हे सर्व साहित्य गोळा केल्यानंतर अशा प्रकारचा एक आपला ड्रम घेणं आहे, ज्या ड्रम मध्ये आपल्याला हे सर्व पाला टाकून, पाणी वगैरे टाकून ते आपल्याला आंबवायला ठेवायचं आहे. हे कमीत कमी आपल्याला 10 ते 12 दिवस हे सगळं मिश्रण 10 ते 12 दिवस आपल्याला ड्रम मध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून या द्रावणाचा जो काही पीएच आहे तो 4 ते 5च्या दरम्यान गेल्यानंतर हे आपल्याला वापरण्यासाठी उपयुक्त आहे, फवारणीसाठी. तर याला काय करायचंय, हे सगळ्या झाडाचा पाला आपल्याला याच्यामध्ये टाकल्यानंतर आणि सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 2 टाइम, सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम ते चांगलं घुसळून घ्यायचे, जेणेकरून ते एकरूप व्हावं. आणि पूर्ण सगळं एकरूप झाल्यानंतर आपल्याला ते एखादं साडीचं फडका असेल, नाही तर धोत्राचं पान असेल, याच्यासारख्या साध्या कपड्यानं ज्याने ऑक्सिजन पास आउट होत राहील, म्हणजे त्या जीवांना सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे, त्यांनाही बंद करायचं नाही पूर्णपणे, त्याला ऑक्सिजन मिळाला पाहिजे अशा धर्तीवर त्याला एक धोत्राचं पान. का तर फक्त आपल्याला त्याच्यामध्ये काय टाळायचंय की असंच जर मोकळं ठेवलं तर जो काडी कचरा आहे, मधमाशा आहेत किंवा माशा आहेत, या याच्यावर बसतात आणि याच्यावर घाण करतात, त्याच्यामुळे त्याच्यातले जीवाणू मरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला ते एखाद्या फडक्यानं बांधून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 8 ते 10 दिवस हे द्रावण पूर्णपणे सकाळ संध्याकाळ हलवून बांधून ठेवायचं आहे. आणि यानंतर हे द्रावण पूर्णपणे तयार होतं, ज्याला आपण दशपर्णी अर्क म्हणतो. हा दशपर्णी अर्क आपल्याला फुलकिडे आसन, तुडतुडे आसन किंवा आपले जे काही रोग असतील पिकावरील, या पिकासाठी आपल्याला ते फवारता येतं. याची फवारणी करताना 8-10 दिवसाच्या अंतरानं आपण फवारणी करू शकतो. हा फ्री मध्ये किंवा अत्यंत कमी खर्चामध्ये झालेले औषध आहेत, जेणेकरून आपल्या पिकासाठी, आपल्या शेतीसाठी होणारा जो खर्च आहे तो खर्च आपल्याला कमी करता येऊ शकतो. या दृष्टीनं आपल्याला सध्या नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळायचं आहे की शेतीत होणारा अवाजवी खर्च कमी करणे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याच अवतीभोवती सगळ्या गोष्टी आहेत, फुकट आहेत. फक्त या गोळा करणं वगैरेचे थोडेफार कष्ट आपल्याला घ्यावे लागतील, जेणेकरून आपला शेतातला बऱ्यापैकी खर्च आपल्याला टाळता येईल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दशपर्णी अर्क बनल्यानंतर सुती कापडाने गाळून घ्यावे व त्यानंतर त्याचं वापरायचं जे प्रमाण आहे 20 लिटर पंपासाठी 200 ते 250 ml पर्यंत आपल्याला वापरायचे. त्याचे फायदे काय? कीड नियंत्रण, रस शोषक किडी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, आळी, फुलकिडे, थ्रिप्स यावर प्रभावी. त्यानंतर पिकाची वाढ सुधारते, वनस्पतींना तग धरण्याची क्षमता वाढते, पानांची हिरवळ व जोम वाढतो,
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, बुरशीजन्य व विषाणूजन्य रोग कमी करण्यास मदत, उत्पादनात वाढ, त्यानंतर पूर्णपणे सेंद्रिय, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतो, उपयुक्त कीटकांनाही हानी कमी होते, त्यानंतर कमी खर्चात तयार होतो, स्थानिक उपलब्ध पानापासून बनतो, रासायनिक औषधापेक्षा अतिशय स्वस्त आहे. तर अशा दशपर्णी अर्कचा आपण आपल्या पिकावर वापर करा व कसा रिझल्ट भेटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.